नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनगर. श्रीनगरमध्ये दाल या ठिकाणी पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचं आयोजन जे आहे ते 21 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये श्रीनगरमध्ये दाल सरोवर या ठिकाणी करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलेली आहे. खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचं आयोजन खेळांचा व्यापक आधार आणि खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर स्वतःला व्यक्त करण्यासाठी अधिक संधी प्रदान करणं या उद्देशाने करण्यात येणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 श्रीनगर. प्रश्न, 17वे ब्रिक्स शिखर संमेलन 2025 नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्राझील. 17वं ब्रिक्स शिखर संमेलन 2025 आयोजन नुकतंच 6 ते 7 जुलै 2025 या कालावधीमध्ये ब्राझीलमध्ये करण्यात आलेलं आहे. या संमेलनात भारताकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. ब्रिक्स म्हणजे BRICS. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. या संघटनेची स्थापना गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणं, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणं व आर्थिक सुरक्षितता मजबूत करणं या उद्देशाने 16 जून 2009 या दिवशी करण्यात आलेली आहे. सुरुवातीला या संघटनेमध्ये फक्त 4 सदस्य होते. ते होते ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. त्यानंतर 2010 यामध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झालेला आहे. 2024 या संघटनेमध्ये किंवा ब्रिक्समध्ये इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE हे देश सहभागी झाले होते आणि 2025 यामध्ये इंडोनेशिया हा देश देखील सहभागी झालेला आहे. सध्या या ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण 10 मेंबर देश आहेत. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब्राझील. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाचे नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजोग गुप्ता. ICCने किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच संजोग गुप्ता यांची ICCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांनी 4 वर्षाचा कार्यकाळानंतर जानेवारी 2025 राजीनामा दिलेल्या जॉफ अलार्डिस यांची जागा घेतलेली आहे. इथे ICCचा उल्लेख आलेला आहे. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. हिची स्थापना झालेली आहे 15 जून 1909 या दिवशी. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत भारताचे जय शहा. डेप्युटी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा आणि आता CEO बनलेत संजय गुप्ता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच भारतातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतंच गुजरातमधील आणंद या ठिकाणी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचं भूमिपूजन केलेलं आहे. हे विद्यापीठ जवळपास 125 एकरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये उभारलं जात आहे आणि यासाठी 500 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देऊन या क्षेत्रातील सर्व उणिवांची कसर भरून काढण्याच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 गुजरात. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. सध्या राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 जुलै. 3 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो किंवा इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जैव उत्पादन दिन किंवा वर्ल्ड बायो प्रोडक्ट डे म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7 जुलै. आपल्या दैनंदिन जीवनात जैव उत्पादनांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 2021 या वर्षापासून 7 जुलै हा दिवस जागतिक जैव उत्पादन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 भारताने किती पदक जिंकली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11.
वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 ही स्पर्धा नुकतीच 30 जून ते 7 जुलै 2025 या कालावधीमध्ये कझाकिस्तानमध्ये अस्ताना या ठिकाणी संपन्न झाली आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने 3 सुवर्ण पदक, 5 रौप्य पदक आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 11 पदक जिंकलेली आहेत. ही वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 स्पर्धेचं आयोजन वर्ल्ड बॉक्सिंग या संघटनेकडून केलं जातं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 11. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनला आहे? ऑप्शन्स आहेत कोलंबिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि 1 व 2. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 व 2. नवीन विकास बँक म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकेची स्थापना ब्रिक्स या संघटनेने केलेली आहे. सुरुवातीला या बँकेला ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं. सध्या नाव ठेवलं आहे न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा नवीन विकास बँक. या बँकेची स्थापना झालेली आहे 2015मध्ये. मुख्यालय आहे शांघाय, चायना या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत दिल्मा रूसेफ. आणि या बँकेचे नवीन सदस्य बनलेत नुकतेच कोलंबिया आणि उझबेकिस्तान. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. या बँकेमध्ये हे नवीन 2 देश ॲड झाल्यामुळे एकूण सदस्य बनलेत 11. 11मध्ये पहिला आहे ब्राझील, त्यानंतर रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, UAE, इजिप्त, अल्जेरिया, आता कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे 10वा आणि 11वा सदस्य देश बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 जुलै. 6 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी ग्रामीण भागाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्याच्या तसेच गरिबी, अन्न सुरक्षितता आणि असमानता यासारख्या आव्हानांना तोंड देण्याची गरज याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 6 जुलै. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 जुलै. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या योगदानाचं कौतुक करण्यासाठी आणि हजारो बेरोजगार तरुणांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी 10 जुलै हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मत्स्यपालन दिन किंवा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा 2001मध्ये केली असून पहिल्यांदा हा दिवस 2001मध्ये साजरा करण्यात आला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 10 जुलै. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11 जुलै. दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जागतिक लोकसंख्येच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 या वर्षामध्ये केली असून यावर्षी हा दिवस इम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट दी फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल जागतिक लोकसंख्या दिन हा दरवर्षी पर्याय क्रमांक 3, 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं प्रश्न होता, खालीलपैकी कोणाला नुकतेच सायप्रस या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतंच सायप्रस या देशाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 4 जून, 5 जून, 6 जून की 7 जून. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.